नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, जर तुम्ही पर्सनल लोन घेतलं असेल तर 5 प्रभावी टिप्स सांगणार आहे, ज्याच्यामुळे तुम्ही पर्सनल लोन जे आहे ते लवकरात लवकर फेडू शकता. हो, पर्सनल लोन जे आहे खूप सारे लोक घेत राहतात, कारण ते इझिली तुमच्या मोबाईलवर अवेलेबल होतं आणि इन्स्टंटली पैसे तुम्हाला मिळत असतात. आता पर्सनल लोन घेण्याची पद्धती काय आहे, की तुम्ही तुमच्या मोबाईलमधनं कुठल्यातरी ॲपवर जाता आणि तिथून पर्सनल लोनसाठी अप्लाय करता. अर्धा एक तासाची प्रोसेस झाल्यानंतर त्या अकाउंटमधनं, त्या बँकेकडनं ते पैसे आपल्या अकाउंटला येतात. आकस्मिक गरजा असतात, जसं की वैद्यकीय खर्च असतो किंवा लग्न असेल किंवा शिक्षण किंवा घरगुती गरजा, ज्यामध्ये पैसे कमी पडत आहे. ओके, अशासाठी हे पर्सनल लोन घेतलं जातं. परंतु हे घेतल्यानंतर ते तेवढ्याच नियोजनबद्ध पद्धतीने फेडणं आवश्यक असतं, कारण की त्यावर लागणारं जे व्याज असतं ना, ते खूप मोठी झळ देत असतं तुमच्या खिशाला. कारण की पर्सनल लोन जनरली 12% पुढेच मिळतं आणि सिबिल स्कोर जर खराब असेल तर 14 ते 18% आसपास सुद्धा जाऊ शकतं. आता हे लवकर कसं फेडायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि गुंतवणुकीविषयी अजून जर माहिती पाहिजे असेल तर या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता, कॉल करू शकता. तर जेव्हा तुम्ही पर्सनल लोन घेतलेलं असतं तेव्हा तुम्ही या खालील गोष्टी 5 गोष्टी करू शकता. फॉर एक्झाम्पल काय बोनस आहे, अतिरिक्त उत्पन्नाचा योग्य वापर करा. फॉर एक्झाम्पल तुमची जर इन्क्रीमेंट असेल किंवा तुम्हाला जर बोनस मिळाला असेल किंवा कुठून जरी तुम्हाला पैसे आले असेल, तर हे जर तुम्ही तुमच्या हप्त्यामध्ये टाकलं तर थेट तुमचा जो प्रिन्सिपल अमाऊंट आहे ती कमी होऊन जाते आणि त्यावेळेस तुमचा जो इंटरेस्ट आहे तो सुद्धा कमी होऊन जातो. इथे एक एक्झाम्पल दिलेले, तुम्ही जर तसं करत असाल किंवा काही अमाऊंट एक्स्ट्रा भरत असाल तर त्यावेळेस तुम्ही उत्तम प्रकारे व्याज वाचवू शकता. दुसरी गोष्ट आहे की EMI रक्कम थोडी थोडी वाढवा आणि मोठी बचत करा. आता तुमचं EMI समजा 5,000 रुपये पर मंथ चालू आहे, तर तुम्ही 5,000 रुपये 5,500 भरले, 5,600 भरले, 700 भरले, अशा प्रकारे तुम्ही थोडी थोडी अमाऊंट एक्स्ट्रा टाकत गेले तर तुमचं व्याज थोडं थोडं कमी होत चालतं. सोबतच अवधी सुद्धा याच्यासाठी कमी होत चालतो. यासाठी काय करू शकता, तुम्ही EMI कॅल्क्युलेटर वापरू शकता, जेणेकरून तुम्ही जर एक्स्ट्रा पैसे आलेले किंवा एखाद्या महिन्यात तुमचे वाचलेले पैसे आहे तुम्ही इथून टाकून वाचवू शकता. त्याच्यानंतर अल्प कालावधीचं लोन निवडा. आता तुम्ही हे जे लोन घेता, मोस्ट ऑफ टाइम पर्सनल लोन जे आहे ते लॉंग ड्युरेशनसाठी घेतल्याच जात नाही, बरोबर ना. मग शॉर्ट ड्युरेशनसाठीच घेतलं जातं. त्यातल्या त्यात जर तुमची क्षमता असेल ना की जास्त पैसे तुम्ही EMI भरू शकता, तर त्यावेळेस तुम्ही नक्कीच जास्त EMI वाले लोन निवडा. कारण की 5 वर्षाऐवजी 3 वर्षाचं जर तुम्ही लोन निवडलं, तेवढा टीनेजर, तेवढा पिरियड, तर तुमच्या व्याजात लाखोची बचत होऊ शकते. कारण की जेवढ्या वेळेत तुम्ही ते पैसे होल्ड करताय तेवढं जास्त व्याज तुम्हाला लागणार आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट यामध्ये आहे की तुम्ही कधीच EMI वेळेवर भरणं टाळू नका किंवा मिस होऊन देऊ नका. मिस याच्यासाठी होऊ देऊ नका कारण की हे जर मिस होत असेल तर तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होतो. एकदा जर EMI चुकवली तर 20 पॉईंटच्या आसपास तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होऊ शकतो. सोबतच तुम्ही जर उशिरा भरत आहे EMI तर त्यावेळेस तुम्हाला काही दंड पण लागतो आणि क्रेडिट स्कोअर खराब झाल्यावर पुढच्या वेळेस लोन मिळणं थोडंसं अवघड राहतं. शेवटची आणि 5वी टिप्स आहे की जिथे शक्य असेल ना तिथे तुम्ही प्रीपेमेंटचा फायदा घ्या. म्हणजे जिथे शक्य असेल तिथे वेळेपूर्वी थोडी थोडी रक्कम भरा. प्रीपेमेंटसाठी कमी शुल्क लागतं. त्याच्यामुळे तुम्हाला काय होतं की तुमचा वेळ म्हणजे जो लोनचा पिरियड आहे तो पण कमी होतो आणि व्याज आहे ते पण सुद्धा तुम्हाला कमी लागतं. मग या 5 टिप्स मी तुम्हाला सांगितल्या, या 5 टिप्स आवडल्या असतील, तुमच्याकडे काही अजून टिप्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रासोबत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.